सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला आणि वैभवी देशमुख सुद्धा इथे आलेली आहे। धनंजय देशमुख या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। पोलिसांचा कडक बंदोबस्त संपूर्ण शहरामध्ये आज असणार आहे। विशेष म्हणजे या मोर्चात युगेंद्र पवार सुद्धा सहभागी होणार असल्याचं कळत आहे। धनंजय देशमुख आहेत सर, आज खरं तर आपला आज वाढदिवस आहे, पण आज आपल्याला मोर्चामध्ये सामील व्हावं नाही। आयुष्यातलं जे सगळं सर्वस्व होतं ते आज माझ्यासोबत नाहीये। या क्रूरकर्मी लोकांनी ते संपवलेलं आहे, म्हणून माझ्या आयुष्यात कुठलाच वाढदिवस नसणार आहे। पहिल्यांदा जगात अशी घटना घडली असेल की जो 302चा आरोपी आहे त्याच्या समर्थनार्थ यांनी मोर्चे काढले। ही घटना पहिल्यांदा घडली असेल। त्या लोकांना ह्याच्यामध्ये सहआरोपी करा, त्यांच्यावर वेगळी कारवाई करा, पण त्यांना सांगा की या महाराष्ट्रामध्ये आरोपीकडून समर्थन करणारं ही घटना तुमच्याकडून झालेली आहे आणि ही चूक आहे तुमची। आणि जे काही पुढची तपास यंत्रणा आहे त्या तपास यंत्रणेवर विश्वास ठेवून पुढची जी काही जे तपास आहे राहिलेला तो निपक्षपातीपणे झाला पाहिजे। सगळे ज्यांना जे कोणी पाठी राखेल हे सगळे मध्ये गेले पाहिजे, त्यांना यांना शिक्षा मिळाली पाहिजे। शेवटचा प्रश्न, जो आरोपी कृष्णा अंधारे तो अजून देखील फरार आहे, ह्याचं उत्तर यापूर्वी मी बोललेलो आहे की हे पोलिसांना विचारलं पाहिजे। पोलीस ह्याचे मित्र होते। तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये सर्रास त्याचा म्हणजे तिथं थांबायचा तो, आणि पोलिसांसोबत त्याचे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळं तो गुन्हेगार असताना देखील तो कागदोपत्री फक्त फरार राहिला होता। त्यांना पोलिसांचं अभय होतं। त्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे की कृष्णा आंधळे कुठं आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।